नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अहमदनगरमधील घटना धक्कादायक प्रकार। पहिले लग्न झालेले असतानाही दुसरे लग्न करणाऱ्या नवऱ्यावर पहिल्या पत्नीने केला गुन्हा दाखल। नववधूची वरात थेट तोफखाना पोलीस ठाण्यात। पहिल्या बायकोसोबत घटस्फोट झाला नसतानाही दुसऱ्या तरुणीसोबत लपून लग्न करणाऱ्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले। जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेला विशाल गोरखनाथ पवार असं या तरुणाचं नाव आहे। पहिले लग्न झालेलं असतानाही दुसरं लग्न अहमदनगरमधील एका लॉनमध्ये करत असतानाची ही माहिती पहिल्या पत्नीला मिळाली। तिने थेट पोलिसांना घेऊन लॉन गाठले आणि लग्न थांबवले आणि वर व वधूची वरात थेट तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी नेली। त्या ठिकाणी पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये विशाल गोरखनाथ पवार याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 494 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी शीतल विशाल पवार, माझं लग्न विशाल गोरखनाथ पवार राहणार नजीक पांगरी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना या व्यक्तीशी झालं 12 वर्षापूर्वी 2011 मध्ये। आणि तो मला त्रास ते द्यायचा आणि 2.5 वर्षापूर्वी मला घरातून हाकलून दिलं त्याने। आणि आता आम्हाला अचानकच माहिती मिळाली की तो अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडला मेघनंद हॉटेल या ठिकाणी लग्न करतोय। तर आम्ही तिथे आलो आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आलो। आम्ही जी कंप्लेंट केली, जो गुन्हा दाखल केला त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई व्हावी आणि माझ्यासोबत जी फसवणूक झाली ती अजून कोणासोबत होऊ नये असं मला वाटतं आणि त्याच्यावर कायदेशीर चांगली कारवाई करा।
आज रोजी दुपारच्या सुमारास एक महिला नामे शीतल विशाल पवार यांचे पती यांचा दुसरा विवाह होत असल्याची माहिती 112च्या कॉलवर प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी आमचा पोलीस स्टाफ गेला आणि त्यांना तोफखाना पोलीस स्टेशन इथे आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सदर महिला नामे शीतल विशाल पवार राहणार लाडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचे पती ज्याच्याशी त्यांचं 20/5/2011 रोजी लग्न झालेलं असताना देखील तो आज दुसऱ्या महिलेसोबत पुन्हा विवाह करत असले आणि तो त्या दुसऱ्या विवाहाची हकीकत त्यांच्यापासून लपवून ठेवली. त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तोफखाना पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र तक्रार क्रमांक 1623/2023 भादवी कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस हवालदार शकील सय्यद हे करीत आहेत. प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा